खरं या स्पर्धा आपण पाहता एक वशिनी अजित पॅन्डेल नमस्कार मित्रांनो, सागर पाटील आपले या व्हिडिओमध्ये भरभरून असे स्वागत करत आहे। सागर पाटील हे नाव परिचित सर्वांनाच आहे, परंतु प्रत्येक वेळी का बोलावं लागतं, कारण प्रत्येक वेळी स्वागत करावं लागतं आणि स्वागत कोण करतं तर सागर पाटील। तसं दिवसामागं दिवस जात असतात। आता बघा दिवस पटापट लोटले आणि वर्ष पूर्ण झाला। आज आपण परत एकदा वशिनी या गावात आलेले आहे, वशिनी प्रीमियर लीग पाहायला, म्हणजे तुम्हाला दाखवायला मी देखील पाहणार। तर आता आपण पाहायचं काय तर प्रीमियर लीग म्हणजे काय असतं तर इथे अशी म्हणजे कोणाला ईर्ष्या नसते की बाबा मी जिंकेन वगैरे, कारण ही जी ट्रॉफी असते ना ती फक्त गावातच असते का, कारण हा प्रीमियर लीग ही हारजीत नसते तर आनंदाचा सोहळा असतो। तर आपण आनंदाचा सोहळा अनुभवायला आज आलो आपण वशिनी या गावामध्ये। परत सांगतो की उरण तालुक्यातील वशिनी या गावामध्ये। आणि नेहमीप्रमाणे कसं असतं की ह्यावेळी देखील आपल्याला आमंत्रण आलं आणि ह्यावेळी आमंत्रण म्हणजे कसे एकदम छान अशी पत्रिका आली, ते आपण पाहूया। तर आता आपण पत्रिका वगैरे पाहिली आहे, खूप सुंदर आणि छान असं आमंत्रण आपल्याला वशिनीच्या ग्रामस्थांकडून आले आहे आणि जरा बरं वाटलं। जरा काय होतं की एखाद्याच्या आनंदात आपण देखील सहभागी होतो, याचा फार मोठा असा अभिमान वाटतो। आज वशिनी प्रीमियर लीगचं आपण गेल्या वर्षी देखील त्याचं प्रक्षेपण आपल्या चॅनलवर दाखवलं होतं, आता यंदाचं देखील प्रक्षेपण आपण दाखवायला आलेलो आहोत आणि यालाच पाहिजे, कारण कसं आहे की प्रीमियर लीग म्हटली की तो प्रेमाचा सोहळा असतो, आनंदाचा सोहळा असतो। म्हणजे जिंको कोणीही ट्रॉफी फक्त आपल्या गावात ती बाहेर जात नाही, कारण तो आनंदाचा खेळ असतो, टीम देखील भरपूर असतात। तोच आनंद सोहळा पाहण्यासाठी आणि बघण्यासाठी आज आपण आलो आहोत वशिनी या गावात। जाऊया आपण। आता आपण एका आपल्या मित्राच्या गाडीवर बसलो आहोत आणि आता ट्रॉफी जी आहे तर ती देवळात भेटवण्यासाठी चाललेत। आता कोणत्या देवळात भेटवण्यासाठी चाललेत ते मी तुम्हाला सांगणार नाही, तर डायरेक्ट आपण मंदिरात जाऊन पाहूया। ट्रॉफी आपल्या पाठीमागे आहे आणि आपल्या पुढे आहे आपला हा भाई हर्षभाईने आपल्याला लिफ्ट दिलेली आहे आणि आपण त्यांच्या सोबत चाललो। समोर आपण पाहत आहात की दुसऱ्या गाडीवर ट्रॉफी येत आहे। चला, ही वशिनीची कमान। कसं होतं की संघाचं नाव आहे दत्तगुरू क्रिकेट क्लब। दत्तगुरू क्रिकेट क्लबच्या वतीनं याचं आयोजन केलेलं आहे। आता माझा चेहरा पण दिसत नसेल, कारण कसं कालोख वगैरे आहे त्याच्यामुळे होतं आहे, पण असू द्या। तर सद्गुरू दत्तात्रेयांच्या मंदिरात आज आपली ट्रॉफी आता भेटवलेली आहे आणि आता आपण सरळ जाणार आहोत गावच्या हनुमान मंदिरात। आणि खरोखर आता आपल्या बघा या मोटो ब्लॉगला आपल्या साथ दिलेल्या आपल्या मित्रा हर्षनी धन्यवाद मित्रा। वशिनी गावात आपण प्रवेश करतो आणि आता सरळ जाणार आपण हनुमान मंदिराजवळ। आज या सामन्यात भेटले मला प्रीतम दादा म्हात्रे, पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते। थोडा चुकामुक झाली माझी, नाहीतर संपूर्ण उद्घाटन सोहळा पाहायला मिळाला असता। आता थोडीफार बॅटिंग करतात ती नक्कीच पाहू। उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे। प्रीतम दादा म्हात्रे यांचं देखील मला एक बॅटमधून चांगले फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते। संघाचा कर्णधार आणि विराट संघाचा कर्णधार या दोन्ही संघांना मी संघाच्या संघ नायकांना मी आमंत्रित करतो। फटकेबाजी पाहायची प्रीतम दादांची
यामध्ये आपण धावपट्टीवर फटकेबाजी पाहू शकता. खरोखर एका कर्तृत्वाचा हा सन्मान, एका नेतृत्वाचा हा सन्मान, एका दातृत्वाचा खरं संबंधित प्रश्नांचे आणि खरोखर या स्पर्धेची गोल आकलन मनामध्ये चिरंतन राहिले म्हणून सन्मानचिन्ह भेट करून त्यामध्ये मात्र साहेबांना शब्द सन्मानित केले जाते. खूप बरं वाटतं वाशिनी प्रीमियर लीगमध्ये सामील झाल्याचं. परत एकदा ती मजा अनुभव. आपला प्रवास सुरू होत आहे अंधारातून प्रकाशाकडे. जय भवानी, जय शिवाजी, जय हनुमान, दत्तगुरु भगवान की जय. ट्रॉफी येते ना, त्या ट्रॉफीचं असं काही म्हणजे त्याचा जल्लोष केला जातो ना, तर साहजिकच आहे. कारण कसं आहे की ट्रॉफी कोणाच्याही घरात जाऊ दे, ती गावातच राहणार आहे आणि हा सोहळा जो आहे तो आनंदाचा आहे. आता आपण ग्राउंडमध्ये आहोत, थोड्या ट्रॉफीचं म्हणजे आगमन पाहू आणि
आता आपण वशिनी प्रीमियर लीगच्या मैदानात आलेलो आहोत. आता दत्तगुरू क्रिकेट क्लब आणि सैराट ग्रुप वशिनी यांनी कसं आयोजन केलं ते आपण बघूया. मिरवणूक तर आपण पाहिलीच आहे, परंतु त्यांनी खूप सुंदर अशी मांडणी या ग्राउंडची केलेली आहे, जेणेकरून बाकीचे ज्या प्रीमियर लीग होतात त्या नक्कीच आदर्श डोळ्यासमोर ठेवतील. मैदानाच्या चौथीवर आपण लाईनमध्ये सर्कल तयार झाला पाहिजे असं आपण उभं राहा. परत स्पर्धा बरोबर सागर पाटील देखील आम्हाला सहकार्य करा. आपण मैदानाच्या बरोबर चौथीवर उभं राहायचं आहे. सागर पाटील खरं आपण पाहिलं असेल, रायगड जिल्ह्यातील आपण पाहिलं असेल वाचा प्रकारचं काम करतो सागर पाटील ब्लॉग्स यांच्या माध्यमातून केले जाते. धार्मिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, खरे तर अनेक क्षेत्रामध्ये सागर पाटील ब्लॉग्स हे मात्र ब्रँड झाले ते तुम्हाला पाहायला मिळत आहे युट्यूब वरती. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहते. कन्सेप्ट वेगळा आहे. माझा व्हिडिओ एम म्हात्रे साहेबांचा सरपंच घोषणा ग्रामपंचायत शिवाजी पुरेश पाटील मॅडम यांचा प्रवेश
आपल्या साहेबांना विनंती असेल आपण जर पोहोचू शकत असतो तर या जिजाऊंच्या लेखीला या खरंच समाजाला लगेच मंत्री साहेबांचा परिसर तुम्हाला पाहायला मिळेल. माझ्या पंचायत समिती सदस्य तुम्हाला पाहायला मिळेल. लगेच मंत्री साहेबांचा परिसर तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर या स्पर्धा आपण पाहताय वशिनी गावची संपूर्ण अस्मितेची एकतेची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये खरं तर राजकीय चपला बाजूला सारून अनेक राजकीय नेते देखील या स्पर्धेमध्ये आवर्जून आपलं निश्चितच हातभार लावताना तुम्हाला पाहायला मिळतील. माझी पंचायत समिती सदस्य लगेश भाटे साहेबांचा विशेष सन्मान तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर म्हणजे ओळख आहे हुसरामजी म्हात्रे साहेबांचा पुढील सन्मान बॉबी म्हात्रे साहेबांच्या प्रोजेक्ट विशेष सन्मान तुम्हाला पाहायला मिळतो. तुम्हाला पाहायला मिळेल. ठाकूर खरं तर आपण विचार केला प्रथमतः म्हात्रेंच्या निकटवर्ती खरंतर राष्ट्रीय भाषेवरती त्याचं प्रभुत्व देशाच्या जगातील हिंदी कॉमेंटेटर म्हणून खरं तर आमच्या दुरुस्तीने असलेले शशिकांत ठाकरे साहेबांचा पुढील सन्मान केला जाईल. लवकरच 30 धावा झाल्या ते स्कोर होती. नेक्स्ट बॉल डान्सिंग अटॅक पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू हातामध्ये सापडला आणि यावेळेस स्टॉपिंग करून दूर वळलाय. पुढचा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न अनोखी कार्पेट स्वतःच्या फाडून चेंडू अडवलाय. चेंडू अडवणं निश्चितच जबरदस्त फेकत आहे. तोपर्यंत एक धाव जोडली स्कोर कार्डमध्ये 31 धावा 31. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक व षटकातील पूर्वार्ध पहिल्या षटक टप्पा चेंडू मोठा फटका ताकदीचा वापर चेंडू गेला सीमापार शेवटच्या चेंडूवरती शेवट गोल करणारे महत्वाचे विकेट असेल की शशिकांत ठाकूर हिंदी कॉमेंटेटर वशिनीचे पण सर्वांचा आदर सत्कार ठाकूर केळवणे मधून आणि गोड आवाज आहे. आणि क्रिकेट कॉमेडी करताना प्रत्येकाला दमछाक होते परंतु आडनाव ठाकूर यांचं जितकं कौतुक करावं इतकं थोडं आहे की मी बाजूला उभा राहून त्यांचा आवाज ऐकत होतो. खरोखरच अतिशय सुमधुर अभिवादन घेऊन तरुण तडफदार युवा नेतृत्व म्हणून यांची ओळख राहिली डॅशिंग पर्सनॅलिटी त्याच्याकडे पाहिल्यानंतर शासन वापर आणि खरं तर माजी उपसरपंच आणि आता मात्र विद्यमान सदस्य म्हणून पद भूषवितात जनतेचे मात्र सभा मिळते. विशेष सन्मान असेल चालू झालेला आहे. आता आपण प्रेक्षक वर्गाची गर्दी जमा केली आहे. साहेबांचा कारण कसं आहे की सामना असो किंवा काही असो कार्यक्रम कुठला असो प्रेक्षक नसेल तर त्याला शोभा नाही आहे. तर आपण प्रेक्षक वर्गाचा आढावा घेऊ. धन्यवाद साहेब आपण आपल्या अमरावती स्पर्धेसाठी गेला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा आम्ही आपला ऋणी असणार आहे. तर चला बरोबर मैदानामध्ये जिथे आपण पहिल्या तुर्नामध्ये धावा लागणे स्कोर करामध्ये करत 31-32 चला खेळाडू विनंती आहे खेळाडू कक्षामध्ये आपण बसायचं आहे नाहीतर पॅरेलाइज केलं जाईल. चला जे खेळाडू कक्षामध्ये खेळाडू आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. खुर्च्यासुद्धा आपण कोणी खाली उतरायचं नाही आणि तुम्हाला पॅरेलाइज केलं जाईल. आकाशी पाटील देखील मुख्य अतिथी कक्षामध्ये आकाशी पाटील साहेबांना विनंती करतो आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये स्थानाकडे व्हायचं आहे म्हणजे कुठेतरी सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. पुढे मैदानामध्ये चांगला चेंडू फेकला. चला समोर 11 आणि दोन्ही संघाचे संग्रह या नाणेफेकीसाठी दुसऱ्या षटक सुरू व्हायच्या अगोदर आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. समोर 11 आणि 11 आणि ब्रोकन हा दोन्ही संघाचे संग्रह लागले आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नेक्स्ट बॉल चांगला फटका यावेळी चेंडू अडवला जातो. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अतिश पाटील सज्ज आहे आणि चेंडू मात्र क्षेत्र अडवला जातो. चांगलं क्षेत्ररक्षण अनिश पाटिल यांचे प्रयत्नांची पराकाष्ठा बहुत ही अच्छी गेंद जो कि लॉन्ग ऑन की दिशा में खेली गई गेंद 1 रन दौड़ के पूरा करना चाहते थे लेकिन रन बना नहीं. फिर एक बार अतीश राइट हैंड राउंड के लिए बहुत ही बेहतरीन शॉट अनिश के बल्ले से निकला हुआ. क्या गोली की रफ्तार से गेंद सीधी बॉडी लाइन के बाहर चली गई और 18 दूसरा ओवर जारी है. आतिश गेंदबाजी कर रहे हैं राइट हैंड राउंड द विकेट. ये गेंद कट किया है गेंद को 1 रन मिलना चाहिए जो कि आव्हान आहे. पुन्हा एकदा हा चेंडू मला वाटतं आव्हान तर चेंडू
आधीच माफकचं आव्हान आणि त्याच अशा प्रकारच्या जर तुम्ही धावा दिलात तर कुठेतरी नक्कीच सामना तुमच्या बाजूने तुम्ही घालू शकता. परंतु पाहूया दिनेश मात्र चांगला गोलंदाज आहे, कमबॅक करू शकतो. वा पुन्हा एकदा मला वाटतं मॅक्सवेलला मला वाटतं स्कोरिंग एरिया मला वाटतं त्याचा गली स्कोरिंग एरिया आहे मला वाटतं या शृंखलेमध्ये जास्त. हा धरपा शॉट त्याने लय मारतोय. अजूनही मला वाटतं सायरास मोठा समजा हरला नाही कारण त्यांच्याकडे सुद्धा तेवढे ताकदीची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आहे. पाहूया दर्पण कुठे आहे का पाहूया. हो यावेळेचा चेंडू फलंदाज होतोय बाद खेळ बाद. वर्षांनी मला पुढचा चेंडू पाहूया. सुपला शॉट अजून एक. काल आल्याचा सीझन आलाय आता कुठं आलाय हायस्कूलच्या पाठी. एक धाव नाही तब्बल 3:30 वाजले आणि त्याचे मला वाटतं दिसतो. धावायला गेलो 111 पॉईंटनं मालिकावीर ठरतो अनिश आणि नशीबचा विचार केला तर 106 पॉईंट होते म्हणजे 5 पॉईंटनं अनिश पाटील ठरतोय या शृंखलेचं मालिकावीर. नक्कीच मी माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा ठाकूर तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य विश्रामजी गोंदली तसेच सामाजिक कार्यकर्ते यादव पाटील तसेच त्यांचे माजी भारतीय सैनिक भगत सर यांना विनंती करते की त्यांना मॅन ऑफ द मॅचचं करंडक मॅन ऑफ द सिरीजचं करंडक देऊन इथं सन्मानित करायचंय. मला वाटतं त्यांचं अनिश पाटीलचं मला वाटतं कार्य इथं मला वाटतं 0 संघाला कुठेतरी मला वाटतं दिसलं गेलेलं आहे.